सोलापूर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रविवारी मध्यरात्री रूपा भवानी सर्कल परिसरात झालेल्या भीषण दुचाकी अपघातात 3 जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्यांमध्ये नागेश प्रकाश गवंडी वय 25, रोहन कोरे वय 24 आणि प्रज्वल चंचट्टी वय 25 यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार रविवारी मध्यरात्री तिघेही मित्र एकाच दुचाकीवरून प्रवास करत होते. रूपा भवानी सर्कल परिसरातून जात असताना अचानक दुचाकीवरील नियंत्रण सुटले. वाहन घसरून जोरात कठड्याला धडकले. अपघात इतका भीषण होता की तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला दिसून आला. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघाताची माहिती कळताच मृतांच्या कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली. कुटुंबियांचा आक्रोश आणि विलाप पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. अपघात नेमका कशामुळे झाला, दुचाकीचा वेग किती होता, तसेच सुरक्षेचे नियम पाळले होते का, याबाबत पोलीस तपास करत आहेत. एकाच वेळेस 3 तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मी गणेश प्रकाश गवंडी. माझा भावाचा ॲक्सिडेंट झालाय इथं रूपवणीपाशी. 4:15ला मला फोन आलाय. मी गेलो तेव्हा बॉडी उचलाल तिथं. मग इथं सिव्हिलला आणलो आम्ही. आता सिव्हिलला आलो होता. सकाळी 5 वाजेपर्यंत इथं आले बॉडी. अजूनपर्यंत चौकशी चालूच आहे त्यांचं. ते नेमकं काय झालं ते काय कळण भाग नाही आम्हाला. CCTV भेटले नाही आम्हाला अजूनपर्यंत. काय भेटलेत मला त्याने 1-2-3 पुरावे भेटलेत. मग काय भेटलेत आम्हाला काय बी सांगेना, काय बी कळवे नाही, काय नाही. मग पूर्ण कारवाई झाल्याशिवाय आम्ही बॉडी उचलणार नाही. तुमचे भाऊ एकटेच होते का? तिघं होते. ठीक. टेबल सीट होते. तुमच्या भावाचं नाव काय? नागेश प्रकाश गवंडी. अजून दोघांची नाव माहिती आहे तुम्हाला? रोहन कोरे, चंचट्टी एक आहेत. तिघं आहेत. तिघं मित्र होते. हां. कुठे गेलते नेमकं? कुठे गेले ते माहीत नाही. हां. त्यांनी शेळगेला म्हणलं होतं. मी 10:30ला फोन लावला होता. शेळगेला म्हणलं होता. मग त्यांनी नंतर फोन उचलला नाही माझा. मग 4:15ला पोलिसाचा फोन आला आम्हाला. आता मागणी काय तुमची? काय नाही मागणी. आम्हाला पूर्ण कारवाई पूर्ण व्हायला पाहिजे आणि पूर्ण कारवाई पूर्ण काय झालं काय नाही सगळं माहिती झाल्याशिवाय बॉडी उचलणार नाही. काय करतो तुमची? टोल नाक्यावर कामाला होते इन्चार्ज म्हणून.